हरि ओम. मागच्या वेळेला आपण स्वामीजींनी ओविबद्धरित्या जी योग प्रक्रिया सांगितली तसं थोडंसं विश्लेषण करायचा प्रयत्न केला. एकंदरीत 21 ओव्या आहेत ज्या आता आपण म्हटल्या. योगामृत शेवटी स्वामींनीच म्हणलेलं आहे, खरोखरी तसंच आहे ते. खरं तर एकाच सत्रामध्ये सगळ्या प्रक्रियेवर बोलावं असं ठरवलं होतं, पण तसं काही ते झालं नाही आणि आपण 13व्या ओवीपर्यंत येऊन थांबलो. प्रतिसादी ना प्रतिकारी, उगार आहे निर्विकारी, राहे वृत्ती व्यापारी साक्षीत्वाने. तो आधीचा भाग जो आहे तो आता परत सगळा रिपीट करत नाही, पण महत्वाचा आहे. कारण या संपूर्ण प्रक्रियेचा जर विचार केला तर असं लक्षात येतं की 2 टप्पे असतात कायमच. तसे याच्यामध्ये पण स्पष्टपणे 2 टप्पे स्वामीजींनी आपल्याला सांगितलेले आहेत. पहिला टप्पा जो आहे त्याच्यामध्ये प्रयत्न आहे आणि अशी एक रेषा येते त्या प्रक्रियेमध्ये की मग लक्षात येतं की आता प्रयत्नाचा भाग संपला आणि मग पुढचा टप्पा जो आहे तो कृपेचा प्रांत समजला जातो परमार्थामध्ये. कृपा हा शब्द आपल्याला जेव्हा उच्चारला जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं की कृपा ही दुसऱ्या कोणीतरी करायची असते. आपणच आपल्याला कृपा करू शकत नाही. दुसऱ्या कोणीतरी करायची गोष्ट आहे. म्हणजे याचा अर्थच ती प्रयत्न साध्य नाहीये. तुम्ही प्रयत्न करून झाल्यावर होणारी गोष्ट आहे ती. हा तो प्रक्रियेचा दुसरा टप्पा आहे. आणि वस्तुस्थिती अशी आहे की जिथपर्यंत प्रयत्न आहे तिथपर्यंत खूप बोलता येतं याच्याविषयी. काय करायला पाहिजे, काय करायला नाही पाहिजे, काय धोके आहेत, कुठे सावध राहायला पाहिजे, कुठे चुका होतात. प्रयत्नांच्या प्रांताबद्दल खूप बोलता येतं. पण कृपेच्या प्रांतामध्ये आपण शिरलो आणि जर त्याचं वर्णन करायला लागलो तर असं लक्षात येतं की मग आपलं मन त्या टप्प्याविषयी जास्तीत जास्त इमॅजिनेशन्स करायला लागतं आणि ते अत्यंत धोकादायक आहे. की जी गोष्ट आपल्या अनुभवाची नाही त्या गोष्टीविषयी जर ऐकलेलं असलं आपण खूप, तर मग ते जे मी ऐकलेलं आहे तसं आता मला व्हायला पाहिजे ह्याच्याकरता परत प्रयत्नच चालू होतात आणि कृपा लांब राहते. कदाचित म्हणूनच संपूर्ण संत वाङ्मयाचा जर विचार केला तर हा जो कृपेचा प्रांत आहे तो कोणी विशेष जास्त हायलाइटच केलेला नाहीये. जास्त बोलले नाही त्याच्याविषयी. खरे अधिकारी सत्पुरुष संत त्यांचा कायमच त्यांचा फोकस हा प्रयत्नांचा जो प्रांत आहे त्याच्यावरच राहिलेला आहे की ते तुम्ही नीट करा, पुढच्या गोष्टी होतील असं म्हणतात ते. त्याप्रमाणे प्रतिसादीना ध्यानामध्ये सुद्धा प्रतिसादीना प्रतिकारी, उगार आहे निर्विकारी, राहे वृत्ती व्यापारी साक्षीत्वाने असं म्हणल्यावर पुढच्या ओळीमध्ये स्वामींनी म्हणलंय की धरोनी प्रयत्ने स्वमंत्र धारणा, ठेवी अवधाना स्वस्थानी.
प्रतिसादी ना प्रतिकारी हा आपला ॲटिट्यूड आहे. साक्षीत्व जर डेव्हलप करायचं असेल तर जे काही विचार येतात त्याच्याविषयी काय करायचं आपण, तर कुठल्याही प्रकारचं सहकार्य करायचं नाही वृत्तींना. अशा का आल्या, असं कसं काय आला विचार, असं म्हटलं तरी एका प्रकारचा प्रतिकार आहे. किंवा एखादा विचार आला की खूप आवडतो आपल्याला, चांगले विचारही येतात ना, सद्गुरूंविषयी विचार येतात की असं वाटतं बरं आहे, कम्फर्ट झोन एकदम क्रिएट करणारे विचार येतात. आणि मग त्याला प्रतिसाद देत देत त्या विचारांची शृंखलाच तयार होते. हा विचारांचा मोठा प्रॉब्लेम आहे. विचार आयसोलेटेडली येत नाहीत, विचार शृंखलेत नाही येतात, एकातनं दुसरा, दुसऱ्यातनं तिसरा, असे ते क्रिएट होतात. आणि त्याच्यामुळे ती शृंखला जेव्हा केव्हा खंडित होते तेव्हा असं लक्ष येतं की हे सगळे विचारच चालले होते आणि मी काहीतरी वेगळंच करायला बसलोय. हे का होतं, त्याचं कारण प्रतिसाद दिलेला असतो विचारांना. म्हणून वृत्ती सारूप्य मित्रत्र आपण म्हटलं की वृत्तीशी स्वरूपताच पावतं सारखं मन. वी आर ऑलवेज आयडेंटिफाईड विथ आवर थॉट्स. आणि जे अत्यंत कम्फर्टेबल असतं आयुष्यभर आम्हाला की विचारात राहणं. निवांत आपण जेव्हा असतो तेव्हा आपण काय करत असतो की विचार करत असतो. तर त्यामुळे साक्षीत्व निर्माण होणं ही पहिली अवस्था आहेच आहे की विचारांपासून अंतर निर्माण करायला लागतं. पण ती पुरेशी गोष्ट आहे का, तर नाही. का नाही, फक्त साक्षीत्व निर्माण केलं, विचारांपासून मी लांब राहिलोय, तर असं ध्यान जरूर करून पाहायला पाहिजे. तर काय होतं, तोच एक खेळ बनतो की मी वेगळा आहे, विचार वेगळे आले तर मी बघेन काही करणार नाही त्यांना. आणि त्यातनं अल्टिमेटली काही साध्य होत नाही. एक प्रकारची शांतता मिळेल, त्याला शून्यावस्था म्हटलं जातं. शून्यावस्था निर्माण होते की एक पोकळी निर्माण होते की बराच वेळ झाला मी ध्यानाला बसलोय, सुरुवातीला खूप विचार होते, हळूहळू कमी होत गेले गेले गेले, आता ते काहीतरी येत आहेत पण मी बघतोय, आले तर बघून घेईन पण लांबच ठेवीन त्यांना. पुढे काय, पुढे काहीच नाही. एक खूप मोठा व्हॅक्यूम ध्यानामध्ये जाणवतो, शून्यावस्था. आणि बरेच वेळा ही अवस्था भीतीदायक असते. खूप असे मोठे मोठे मंडळी, साधक मंडळी आहेत की जे त्या अवस्थेपर्यंत जातात, त्या अवस्थेत राहतात आणि मग घाबरतात. ते म्हणतात पुढे काहीच होत नाहीये, नुसतीच पोकळी वाटते, त्यात काही मजाच येत नाही, त्यापेक्षा नकोच करायला, त्यापेक्षा मग नामस्मरण बरं, की दुसरं काहीतरी करतो, हे नको. आणि म्हणून ही पुढची जी स्टेप आहे ती खूप महत्वाची व्हावी की विचार थांबले ते ठीक आहे, पण पुढे काय करायचं नक्की, ते धरून प्रयत्ने स्वमंत्र धारणा. स्व हाच मंत्र. स्व हा का मंत्र, कारण अगदी लॉजिकल कारण, कोणालाही पटण्यासारखं कारण की स्व याचा अर्थ मी. सोहम मध्ये सहा आणि अहम आहे. सहा म्हणजे तो आणि अहम म्हणजे मी. तर स्व, मी किंवा अस्मिन शब्द वापरलाय आपल्या वाङ्मयामध्ये, जो काही शब्द आपण वापरतो. पण ही स्वधारणा अशासाठी की ती माझ्या अनुभवाची गोष्ट आहे. मी आहे हे मला कोणी सिद्ध करून द्यायची गरज नाही. मला माहिती आहे मी आहे. योगसूत्राचं महत्व याच्याकरताच आहे की तुम्हाला कुठल्याही बिलीफ सिस्टीमची गरज त्यांनी ठेवलेली नाहीये. शास्त्राचं महत्व काय असतं की शास्त्र कधी असं सांगत नाही की श्रद्धा ठेवा, म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन जर एकत्र आणले तर पाणी होईल. श्रद्धा ठेवायची गरज नाहीये. कोणी जरी आणलं तरी पाणीच होईल, H2Oच होईल. श्रद्धेचा काही प्रश्नच नाही तिथे. दोन संयोग आले तर हेच संयोग तयार होणार, दोन आयटम आले तर. जसं 1+1=2 जिथे होतं तिथे श्रद्धेची गरज नसते. तसंच मी आहे या गोष्टीसाठी श्रद्धेची गरज नाहीये. ते मला माहिती आहे, नक्की माहिती आहे. आणि म्हणून तो मंत्र खूप इफेक्टिव्ह आहे, तो शब्द इफेक्टिव्ह आहे धरून ठेवण्याकरता. स्व हा मंत्र. नाहीतर खूप शब्द वापरले, ब्रह्म असं वापरले शब्द की तू म्हणजे ब्रह्म आहेस, की ऐक शिष्या येथीचे वर्म स्वये तूची आहेस ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. खूप छान वाटतं ऐकताना की समर्थांनी सगळ्यात महत्वाचं काय सांगितलंय की तूच ब्रह्म आहेस, याच्याविषयी अजिबात संदेह धरू नकोस.
खूप छान वाटलं, मी ब्रह्म आहे. पण मला कोलेस्ट्रॉल आणि शुगर पण आहे. मी कसं असेल ब्रह्म? खूप प्रॉब्लेम्स आहेत. सांगायला ऐकायला खूप छान वाटतं मी ब्रह्म आहे, पण असं मला वाटत नाही ब्रह्म आहे मी. शरीर भाव सतत इतका धरून ठेवलेला आहे. स्तोत्रात इंद्रिय वगी गुणगुणते दुःख गुणाचे, हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे. ग्रेस साहेबांनी म्हणले की शब्द खूप छान वाटतात. आपलं इतकं सुरेल नसतं, पण रडगाणच असतं. पण सतत शरीराविषयीच्या स्मृती या असतात, आणि त्याच्यामुळे मी ब्रह्म आहे हे खूप थेरॉटिकल असतं, कन्सेप्च्युअल असतं की मी म्हणजे ईश्वर तत्व आहे, मी म्हणजे ब्रह्म आहे. आणि म्हणून ही गोष्ट धरून ध्यानाला सुरुवात करू नये असं स्वामींचं स्पष्ट प्रतिपादन होतं संपूर्ण आयुष्यामध्ये. की मंत्र जगायचा असेल तर मला जे अनुभव आलाय तर त्याच्याशी तो संबंधित पाहिजे, हायपोथेटिकल नको काही. कारण ते मुळात शास्त्रज्ञ होते अतिशय. त्यामुळे ईश्वर मंत्र नाही, ब्रह्म हा मंत्र नाही, आत्मा नाही, परमात्मा नाही, काही नाही, स्व हा मंत्र. हे विशेष आहे फार. धरोनी प्रयत्न स्व, आणि याला आपल्या शास्त्रामध्ये आधार आहे. परमामृत चिंतन हा जो पहिला ग्रंथ मराठी भाषेतला लिहिला गेला, संपूर्णपणे आत्मज्ञानाच्या प्रक्रियेला समर्पित ग्रंथ, तिथे पण हीच गोष्ट सांगितलेली आहे की तुम्ही स्व या गोष्टीची संलग्न राहा पहिल्यांदा. तर प्रयत्न काय करायचा आहे तर हाच करायचा आहे की मला जे जाणवतंय मी आहे, ही जी गोष्ट मला जाणवतीये ती गोष्ट मला धरून ठेवता आली पाहिजे. तर ती कशी धरून ठेवता येईल हा पुढचा प्रश्न. त्याच्याकरता साधन काय, तर बुद्धी हे साधन आहे. का? कारण अस्तित्व जे आहे ते जाणवतं कोणाला, तर माझ्या बुद्धीला जाणवू शकतो. आणि अस्तित्व आणि बुद्धी याच्यामध्ये एक गोष्ट आहे, ती फार महत्वाची गोष्ट आहे ध्यानाच्या मध्ये. अस्तित्व जसं आहे तसं एकदम लक्षात येत नाही, तर त्या अस्तित्वाची जाणीव होत असते मला. हा जाणीव शब्द फार की वर्ड आहे अध्यात्मातला. की जेव्हा मी डोळे मिटून बसतो तेव्हा मला शब्दांनी आधी माहिती असतं की अस्तित्व आहे, मी आहे. हळूहळू शब्द जसे जसे कमी होत जातात तसं तसं फक्त अस्तित्व उरायला लागतं. पण ते अस्तित्व म्हणून कळत नाही आपल्याला, तर त्या अस्तित्वाची जाणीव म्हणून कळतं. मला कळतंय देयर इज एन एक्झिस्टन्स. म्हणून सच्चित आनंद हा शब्द वापरला जातो. एक्झिस्टन्स, कॉन्शियसनेस, ब्लिस, 3 शब्द आहेत. एक्झिस्टन्स म्हणजे आहेच आहे. चित याचा अर्थ ते मला जाणवत आहे, जाणीव. आणि ब्लिस म्हणजे जेव्हा ते शुद्ध स्वरूपात जाणवतं तेव्हा ते अत्यंत आनंददायी असतं, म्हणून त्याला ब्लिस असं म्हटलं. म्हणायचं राहिलाय का? तर त्याच्यामुळे सच्चित आनंद हा शब्द त्या अनुभूती करताच वापरलेला आहे. अनुभूतीकडे जायच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचे 3 की वर्ड्स कुठले असतील तर जे आहेच आहे, जे जाणवत आहे आणि जे आनंददायी आहे. आणि म्हणून प्रयत्न जो करायचा आहे त्या तत्वापर्यंत जाण्याकरता तो बुद्धीच्या माध्यमातून करायचा आहे. आणि बुद्धीच्या माध्यमातून काय करायचंय नक्की, तर पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट ही करायची आहे की अस्तित्व जे जाणवत आहे त्या जाणीवेशी बुद्धीला जाऊन थांबवायचा प्रयत्न करायचा आहे. की बुद्धी जाऊन त्या जाणीवेशी थांबली पाहिजे. सगळ्यात महत्वाची स्टेप जर ध्यानामध्ये कुठली असेल तर ही आहे. प्रयत्नातली खरी तर ऑलमोस्ट अल्टिमेट नाही, पिन अल्टिमेट स्टेप म्हणू शकतो आपण. एक स्टेप अजून उरते नंतर, पण ही फार महत्वाची स्टेप आहे की बुद्धीच्या माध्यमातून जाणीव पकडता आली पाहिजे, स्वची जाणीव. खूप संघर्ष करायला लागतो सुरुवातीच्या काळामध्ये, हे पकडता येत नाही. आपल्याला असं वाटतं आपण पकडली, पण ती मुळात आपण वैचारिक स्वरूपातच पकडलेली असते. की ध्यानाला बसल्यावर मला माहिती काय स्वच ह्याच्यामध्ये राहायचंय.
स्वचं अस्तित्व आहे, त्याची एक जाणीव आहे, ती मला बुद्धीने पकडायची. हे सगळं चालू असतं, पण ते विचार असतात, शेवटी थेअरी असते. स्वच्या अस्तित्वाचा अनुभव आणि त्याचे विचार या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. विचाराचा उपयोग नक्की होतो. आत्मविषयक ज्या वृत्ती असतात त्या महत्वाच्या आहेच आहेत, त्या शेवटी तुम्हाला खूप जवळ घेऊन जातात, पण शेवटी त्या वृत्तीच आहेत. आणि खरं समाधान, खरा अनुभव हा त्या विचारांनी येऊ शकत नाही. का नाही येऊ शकत? याचं कारण, सगळ्यात महत्वाचं कारण, विचार ही स्थिर गोष्ट नाहीये. संपूर्ण आत्मज्ञान प्रक्रियेमध्ये एक गोष्ट आपल्याला फार नक्की बिंबवायला लागते, की जी गोष्ट ही कायमस्वरूपी नाहीये ती मला आनंद देऊ शकत नाही. जी गोष्ट आहे आणि नाहीये, येते आणि जाते, जी टाइम बाउंड आहे, स्पेस बाउंड आहे, ती कधीही मला आनंद देऊ शकत नाही, समाधान देऊ शकत नाही. ही गोष्ट बुद्धीला फार ठासून समजत राहायला लागतं, की का विचारांनी आनंद होत नाही. कारण विचार आत्ता आहे, पुढच्या क्षणी नाहीये. किंबहुना सगळ्या योग ज्ञान प्रक्रियेचा पायाच आहे की जगापासून निवृत्त का व्हावं असं वाटतंय मला. की जगामध्ये आनंद, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक तर गोष्ट करतोय की आनंद मिळवायचा मी प्रयत्न करतोय, बरोबर ना. कुठलंही जे काय मी करतोय ते आनंदासाठी करतोय. आणि जगामध्ये आनंद मिळवायचा खूप प्रयत्न केला, पण तो मिळत नाहीये. आणि का मिळत नाही याचं कारण, जग हे सतत बदलणार आहे. आणि सतत बदलणाऱ्या सोर्समध्ये जर मी आनंद मिळवायचा प्रयत्न केला तर तो कधी टिकू शकत नाही. ही धारणा जेव्हा सिद्ध होत जाते तेव्हाच माणूस ध्यानाला उद्युक्त होतो. मी प्रयत्न खूप केला, पण जी गोष्ट सतत बदलते, माणसं बदलतायत, परिस्थिती बदलते, जे काय आहे ते कुठलीच गोष्ट कॉन्स्टंट नाहीये. आणि त्याच्यामधनं मिळणारा आनंदही कधी कॉन्स्टंट असू शकत नाही. म्हणून मी अशा आनंदाच्या स्त्रोताच्या शोधात आहे की जो बदलत नाहीये. आणि असा काय स्त्रोत आहे का? तर आहे. तेच ते तत्व आहे की जे कधी बदलत नाही, जे आहेच आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे न बदलणार आहे, अविनाशी, चिरंतन आहे, त्या तत्वाशी जाऊन मला एकरूप होता आलं पाहिजे. आणि त्या तत्वाशी एकरूप होण्याकरता जी जी एक पायरी आहे, जे एक माध्यम आहे, ती म्हणजे जाणीव, त्या तत्वाची जाणीव, अहमची जाणीव. त्यामुळे करोनी प्रयत्ने स्वमंत्र धारणा, ठेवी अवधाना स्वस्थानी, स्वभानी अवधान ते स्वरूपानुसंधान, येणे करिगा मन आत्मसंस्थ. गीतेचा शब्द आहे आत्मसंस्थ, स्वामींनी इथे वापरलेला आहे. की स्वतःच्या भ्रूमध्यामध्ये आत्मतत्वाच्या जाणीवेचा वेध घेत चित्ताला आत्मसंस्थ करायचे. गीतेचंच हे पूर्ण वैशिष्ट्य आहे की गीतेमध्ये तसं पाहिलं आपण तर 6वा अध्याय, ज्याचा सगळा उहापोह चाललाय, 6व्या अध्यायाला आपण ध्यानयोग किंवा आत्मसंयम योग असं म्हणतो. खूप लोक सांगतात की 6व्या अध्यायात सगळं आलेलं आहे ध्यानयोगाविषयी, काय नाही सांगितलेलं. कारण ते उघडूनच बघत नाही 6वा अध्याय कधी. गमतीचा भाग असा आहे की संपूर्ण 6व्या अध्यायामध्ये ध्यान हा शब्दच नाही कुठेही, एकाही श्लोकात. म्हणजे जे अंतरंग आहे अष्टांग योगाचं, धारणा, ध्यान, समाधी, त्याच्यापैकी एकही शब्द 6व्या अध्यायात नाही. धारणा नाही, ध्यानही नाही आणि समाधी नाही. तिन्ही शब्द भगवद्गीतेत कुठे आलेले नाही 6व्या अध्यायात. अष्टांगाचे अनेक अंग 6व्या अध्यायात नाहीच आहेत. यम नाहीये, नियम नाहीये, उल्लेख पण नाहीये. प्राणायामाचा उल्लेख नाहीये, प्रत्याहाराचा उल्लेख नाहीये. ध्यानयोगाबद्दल अन्यत्र गीतेमध्ये काही काही ठिकाणी हे आलेलं आहे सगळं, पण 6व्या अध्यायात नाही कुठे आलेलं. असं का असावं हा स्वतंत्र विषयच आहे. पण सगळ्यात महत्वाचं कारण त्याच्यामागे हे आहे की भगवद्गीता शास्त्र म्हणून जी आंतरिक प्रक्रिया आहे त्याच्यावर सगळं फोकस करते 6व्या अध्यायात. आणि ती काय प्रक्रिया आहे? ती ही प्रक्रिया आहे की आत्मसंस्थ मन करतो अनकिंचित अपिचिंते. बाकी सगळं सोडून देतो, आत्मसंस्थ होतो. हे शब्द न वापरण्यामागे अनेक भूमिका असू शकतात गीतेच्या.
त्याच्यातली एक भूमिका अशी असू शकते की समाधी हा शब्द हा त्याच्या आधीच्या काळामध्ये इतका वापरलेला शब्द होता की त्याच्याविषयी गूढता निर्माण झाली होती की अल्टिमेटली कशासाठी करायचे, समाधी प्राप्त करायची. भगवद्गीतेने जाणीवपूर्वक हा शब्दच ड्रॉप केलाय. सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी कुठेही उल्लेख नाही गीतेमध्ये. याचा अर्थ असा आहे की आत्मज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये जाण्याकरता हे ऍब्सोल्यूट मॅन्डेट आहे का समाधी प्राप्त करणं, तर भगवद्गीतेचं म्हणणं आहे असं नाहीये. आत्मस्थिती महत्वाची गोष्ट आहे, समाधी महत्वाची गोष्ट नाहीये. समाधीचा उपयोग जरूर होतो समाधी अवस्थेचा. खरं तर समाधी हा शब्द फोड करून पाहायचा आला तर सम आणि धी असा शब्द आहे. धी याचा अर्थ बुद्धी. तर बुद्धी त्या तत्वाच्या जाणीवेशी सम होणं, हे एकरूप होणं, याला समाधी असं म्हणतात. ऍक्च्युली स्वामींनी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की समाधी अवस्था ही अत्यंत शास्त्रयुक्त पद्धतीने कोणालाही डेव्हलप करता येते. काय करायचं, एकच गोष्ट करायची, अखंडपणे करायची की स्वतःचं जे अस्तित्व आहे त्याची मला जाणीव आहे आणि त्या जाणीवेशी बुद्धी जाऊन स्थिर करायची. ती जशी जशी स्थिर होत जाईल तशी जशी समाधी अवस्था तुमची डेव्हलप होत जाईल. आणि ही त्या प्रक्रियेतली खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण खूप जणांना असं वाटत असतं की ध्यान योग म्हणजे डोळे मिटून बसायचं, विचार थांबले की एकदम असं लाईट लागावा, असं काहीतरी साक्षात्कार होणार. असं नाही होत. ती खूप हळू डेव्हलप होत जाणारी अशी प्रोसेस आहे. आणि त्या प्रोसेस मध्ये राहावं लागतं, खूप काळ राहावं लागतं. मग साक्षात्कार शब्द का वापरला, तर एक गोष्ट आहे की देर आर सम इव्हेंट्स की एकदम ते खटकन होतात, पण ते खटकन होण्याकरता तुम्हाला खूप काळ प्रोसेसमध्ये राहायला लागतं. ते कधी होतील कोणी सांगू शकत नाही, का होईल हे कोणी सांगू शकत नाही. होतात ही खरी गोष्ट आहे, पण ते का होतं याचं एक कारण नक्की, तुम्ही खूप काळ एकच प्रोसेस कंटिन्यू करत असता आणि म्हणून ते होतात. आणि ती ही प्रोसेस आहे की स्वतःच्या भ्रूमध्यामध्ये सगळं अवधान एकवटून ठेवायचं. कशासाठी, तर स्वतःच्या अस्तित्वाची जी जाणीव आहे ती मला पकडायची, ती माझ्या बुद्धीला पकडायची, बाकी दुसरं काही करायचं नाही. चित्तवृत्ती व्यापारे स्वस्थ होता ते नवरे, अस्तित्व एकले एकच पुरे जाणीव रूपे, असं पुढे म्हटलंय त्यांनी. चित्तवृत्तींचा व्यापार तर थांबूनच जातात. ही एक मोठी अजून खासियत आहे की बरेच वेळा असं होतं की ध्यानाला जास्त वेळ नाही, अर्धाच तास आहे, पाऊणच तास मिळतोय. तर मग सगळ्या पहिल्या टप्प्यांमधनं जायला लागतं का, की आधी मग आधी मंत्र वगैरे सगळं झालं मग मी विचारलो, तर काही गरज नाहीये. स्वची जाणीव पकडायची एकदा जर सवय लागली तर विचार थांबवण्याकरता अजून काही योजना आखायला लागत नाहीत वेगळ्या. स्वच्या जाणीवेत राहणं इटसेल्फ इज इनफ. विचार आपोआपच थांबतात सगळे. म्हणजे याचा अर्थ असा की ही प्रक्रिया एकदा समजून घ्यायलाच पाहिजे, कारण सर्वसाधारणपणे या प्रक्रियेतनच आपण जात असतो. पण एकदा कला प्राप्त झाली, तसे ते संगीतकार असतात ना चांगले इन्स्ट्रुमेंटलिस्ट, तयारी तर संगीतकार असतो, तर कुठल्या याच्यातनं तो समयावर येऊ शकतो, पटकन पकडू शकतो, त्याला पहिल्यापासून करायला लागत नाही. तसंच योगाच्या बाबतीत सुद्धा आहे की तुम्ही एकदम स्वची जाणीव जेव्हा पकडायला शिकता त्या बाकीच्या पहिल्याच्या गोष्टी आहेत त्या खूप आपोआप वेगाने बायपास होऊ शकतात. आणि म्हणून त्याचा पुनरुच्चार त्यांनी केला की चित्तवृत्ती व्यापारे स्वस्थ होता ते नवरे. जर स्वतःमध्ये स्थित राहण्याची कला प्राप्त झाली तर चित्तवृत्ती व्यापारे आपोआपच थांबलेले आहेत, त्याच्याकरता काही वेगळं करायची गरज नाहीये. आणि अस्तित्व एकल एकच पुरे जाणीव रूपे. अवधान आपण जसं जसं केंद्रित करतो तसं अजून एक गोष्ट होत जाते. विचार थांबलेले आहेत आणि स्पंदनात्मक अनुभव हा यायला लागतो मस्तकाच्या मध्ये, विशेषतः व्हायब्रेशन ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये आपण. ही स्पंदनं इन्व्हेरिबली येतात.
यायलाच पाहिजेत का, असा परत प्रश्न आहे की आम्हाला नाही येत व्हायब्रेशन वगैरे. तर असं नाही आहे, व्हायब्रेशन यायलाच पाहिजेत का असं नाही आहे, पण ती येतात. आणि हे नमूद करणं अशासाठी गरजेचं आहे की व्हायब्रेशन्स खूप काळ टिकतात. बरेच वेळा असं होतं की त्या स्पंदनामध्येच माणूस रमायला लागतो, की कसली डोक्यामध्ये व्हायब्रेशन निर्माण झाली, सगळं थांबून गेलं होतं. विपश्यनेमध्ये पण याचा खूप सुरुवातीला उल्लेख केला जातो. सब्बो पच्चलितो लोको सब्बो लोकोपकंपितो. वेदना, ते विपश्यनेची व्याख्याच आहे, वेदना पश्यते प्रज्ञाही पश्यको, की सगळा लोक, याचा अर्थ शरीर हे प्रज्वलित झालेलं आहे. पकंपितो म्हणजे स्पंदन पावत आहे. आणि कुठे मी अशी वेगळी वस्तू मला जाणवतच नाहीये, अस्तित्व असं जाणवत नाही, फक्त स्पंदनच जाणवत आहेत. तर ही वेदना, ही जाणीवच प्रज्ञा जागृत करते, असं विपश्यनेचं पहिलं सूत्र आहे. त्याच्यामध्ये एकच फक्त महत्वाची गोष्ट आहे की व्हायब्रेशन्स ठीक आहेत, पण व्हायब्रेशनला धरून फक्त व्हायब्रेशनकडेच लक्ष लागलं तर मग आपली मुख्य जी गोष्ट आहे की स्वच्या जाणीवेचा वेध घ्यायला आपण बसलोय, ती सुटायची शक्यता असते. ती सोडून चालत नाही. का नाही चालत? कारण परत उत्तर तेच आहे की व्हायब्रेशन हे अल्टिमेट नाही. का नाही अल्टिमेट? कारण ती टिकणारी गोष्ट नाहीये, ती येणारी आणि जाणारी गोष्ट आहे. ती आधी नव्हती, आता आली आहे. ती कायम राहणार का? तर कायमही राहणार नाहीये. सो जी गोष्ट कायम राहणारी नाहीये त्या गोष्टीमध्ये मला रमायचं नाहीये, आणि म्हणून फोकस व्हायब्रेशनवर ठेवायचा नाही. फोकस परत जी गोष्ट आहेच आहे त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट आहे. जी गोष्ट येणार आहे आणि जाणार याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. आहेच आहे ते काय अस्तित्व आहे. आणि म्हणून परत परत जेव्हा जाणीवेचा वेध आपण घेत राहतो तेव्हा तेव्हा ही गोष्ट बिंबायला लागते. अनेक प्रकारची दर्शनं ध्यानामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. स्वामी कधी बोलायचे नाही त्याच्याविषयी. खूप लोकांना अनुभव येतात. नादाचा अनुभव येतो, ओंकार ऐकू येतो, अनाहत नाद, किंवा वेगवेगळ्या प्रकारची काय मोत्याचा चूर उधळला गेलाय, प्रकाश येतोय, शरीरामधनं चैतन्य बाहेर पडत आहे, अशी खूप वर्णनं केलेली आहेत, मोठ्या विस्ताराने केलेली आहेत आपल्या वाङ्मयामध्ये. आता ही त्यांच्या पुरती खरी आहेत का? आता असू शकतील, पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला ही आहे की हे अल्टिमेट नाहीये. ही दर्शनं घेणं, अशा प्रकारचे नाद ऐकणं हा ध्यानाचा उद्देश नव्हे. ही झाली तर होऊ देत. स्वामी माधवनाथ म्हणायचे याविषयी, त्यांना हा प्रश्न विचारला जायचा की अशा प्रकारची दर्शनं ध्यानात होतात का आणि झालीच पाहिजेत का? तर त्यांनी सांगितलं, तुम्ही पुण्याहून मुंबईला निघालात समजा ट्रेननी, आणि तुम्हाला खिडकीची सीट मिळाली. लोणावळा खंडाळ्यामध्ये तुम्हाला छान सध्याच्या काळात धबधबे वगैरे पाहायला मिळतील. समजा खिडकी बंद असली किंवा तुमचं लक्ष नसलं किंवा तुम्ही कुठेतरी दुसरीकडेच बसलेला असलात तर तुम्हाला दिसणार नाहीत धबधबे, काहीच दिसणार नाही, लोणावळा खंडाळा दिसणार नाही. याचा अर्थ तुम्ही मुंबईला चालला नाहीयेत का? तर असं नाहीयेत, प्रवास चाललेलाच आहे. तर दर्शनं होणं न होणं याच्यावर प्रवास अवलंबून नाही, हे लक्षात ठेवा. दर्शनं झाली ते चांगली खूण आहे म्हणून लक्षात ठेवा की नक्की तुम्हाला माहिती आहे गाडी चालली आहे पुढे, पण त्याच्यामध्ये परत अडकू नका. आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेमध्ये या कुठेही दर्शनांचा उल्लेख नाहीये. तर अस्तित्व एकल एकच पुरे जाणीव रूपे, देहोस्मी हे अज्ञान, सोहम अस्मी हे ज्ञान, शुद्ध मीची जाण पुरे जेवा. खऱ्या अर्थाने हे अनुभवाच्या पातळीवर कळतं का आपल्याला की आय डोंट रिअली बिलॉंग टू दिस बॉडी. म्हणणं ठीक आहे, देहोस्मी हे अज्ञान, ही तपासायची गोष्ट आहे की शब्दाच्या माध्यमातून मी म्हणतोय की मी म्हणजे देह नाही, का मला खरंच आत्म कळलेलं आहे की नाहीच आहे, याचा काही संबंधच नाही माझ्याशी. तर हे कधी कळू शकतं? तर तेव्हाच कळू शकतं जेव्हा जे आहे त्याची अनुभूती येईल. आपल्याकडे अनुभव आणि अनुभूती दोन शब्द वापरलेले आहेत. त्याच्यामध्ये खरंच काय फरक आहे? तर अनुभव म्हणजे जोपर्यंत अनुभव घेणारी एक एंटिटी आहे आणि घेतलं जाणारं अजून काहीतरी वेगळं आहे, तोपर्यंत तो अनुभव शब्द आपण वापरतो. त्यामुळे स्वतःच्या अस्तित्वाच्या जाणीवेचा अनुभव येऊ शकतो, बरोबर आहे. पण हळूहळू जसं जसं बुद्धी त्या जाणीवेशी इतकी समरूप होते की बुद्धी राहतच नाही, फक्त जाणीवच उरते.
म्हणजे अस्तित्व आहे आणि अस्तित्व आहे याची जाणीव आहे फक्त आता, नो बुद्धी. तसं तसं अनुभवाच्या प्रांतातनं अनुभूतीच्या प्रांतामध्ये आपण जायला लागतो. कारण घेणारा कोण आहे मला कळत नाही, आहे एवढं कळतंय. आहे हे कळतंय कारण जाणीवेतनं कळतंय. त्यामुळे अस्तित्वाची जाणीव एवढीच गोष्ट उरलेली आहे, तिथे अनुभूतीचा प्रांत निर्माण होतो. आणि ती ज्ञानमय अवस्था आहे असं म्हटलेलं आहे की सोहमस्मी हे ज्ञान. शुद्ध मीची जाणच पुरे जेव्हा. शुद्ध हा शब्द वापरलाय. शुद्ध याचा अर्थ मग एरवी काय असतं, तर एरवी सुद्धा मला समजत असतं ना की कॉन्शियसनेस असल्याशिवाय कुठली गोष्ट खरं तर जगात संभवत नाही. जे काय मी आयुष्यात अनुभवतोय ते कॉन्शियसनेसमुळे तो अनुभवतोय. चित आहे म्हणून तो अनुभवतोय ना. जे काय मला दिसतंय, ऐकू येतंय, जे काही बोलतोय त्याच्या मुळाशी काय, चित शक्तीच आहे. पण त्याला शुद्ध जाणीव म्हणता काय येत नाही याचं कारण त्या शक्तीच्या आधाराने अनुभव मी घेत असताना मध्ये बरेच माध्यम, बरेच मीडियम्स, बरेच एजंट्स आहेत की माझं मन आहे, माझं इंद्रिय आहेत, इंद्रियात येणारे विषय आहेत, आणि त्याच्यामुळे त्या जाणीवेचा शुद्ध अनुभव नाही. या सगळ्या माध्यमातनं मी काहीतरी अनुभवतोय. आणि म्हणून ती जाण जरी जाणीवेमुळे असली तरी ती अशुद्ध जाण म्हणायला पाहिजे. मग शुद्ध जाणीव कधी म्हणता येईल, त्याला संविद असं नामाभिधान पुढच्या याच्यामध्ये म्हटलंय. तर जेव्हा जाणणारी व्यक्ती आणि जे जाणलं जात आहे अशा दोन गोष्टी उरतच नाहीत, फक्त जाणीव उरते, तेव्हा ती शुद्ध जाणीव असते. आणि त्याला संविद असं नामाभिधान किंवा त्याला नाव संविद असं आहे. स्वसंवेद्य हा शब्द ज्ञानेश्वरीत मध्ये आलेला आहे. योम नमोजी आद्या या ओवीमध्ये जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, त्याचा जय जयकार केलाय की तो स्वसंवेद्य आहे, म्हणजे स्वतःच्या संविदेने जो जाणला जाऊ शकतो. तर हे उघडच आहे. जर स्वसंवेद्य पर्यंत मला पोहोचायचंय तर आधी मला स्वसंविद कळायला पाहिजे ना. स्वसंविदेचा अर्थ स्वतःची जाणीव, शुद्ध जाणीव. ती जर कळली तर त्या जाणीवेच्या माध्यमातून, स्वसंविदच्या माध्यमातून स्वसंवेद्य कळू शकेल. आणि हे सगळं आपण बुद्धीच्या माध्यमातून आता जाणून घेतोय. कारण ही खूप महत्वाची गोष्ट आहे की जाणून घेण्याची इच्छा ही आपली खरी संपत्ती आहे ध्यानमार्गामध्ये. की मला जे काय आहे त्याचं ज्ञान झालं पाहिजे. हे ज्याला कळतंय ते अंतःकरण जे आहे ती बुद्धीची धारणा आहे. आणि बुद्धीचा म्हणून खूप महत्वाचा रोल आहे. नाही तर नुसतं सोहम 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 असं आयुष्यभर म्हणत बसलं तरी स्वामी म्हटले काही होणार नाही. आणि का नाही होणार, कारण जाणून घेण्याची इच्छा जोपर्यंत नाहीये तोपर्यंत त्या जाणीवेचा वेध घेतला जाणार नाही. आणि जाणीवेचा जोपर्यंत वेध घेतला जाणार नाही तोपर्यंत बुद्धी त्याच्यात डिझॉल्वच होणार नाही. आणि जोपर्यंत ती डिझॉल्व होत नाही तोपर्यंत शुद्ध स्वरूपातली जाणीव म्हणजे काय असतं हे अनुभवाला येणं शक्य नाही. आणि म्हणून ज्या संविद नामाभिधानम ते शुद्ध अस्तित्व भान क्षणाक्षणा होय लीन आत्मरूपी. एक टप्पा गाठला गेला की बुद्धीच्या माध्यमातून मला जाणीव धरता यायला लागली, अस्तित्वाची जाणीव. मग बुद्धीनी सांगितलं आता बाय बाय, आता मी चालले. बुद्धी या टप्प्यावर मागेच फिरून जाते असं एक वर्णन आहे. किंवा बुद्धी त्या जाणीवेशी इतकी एकरूप होते की बुद्धी स्वतंत्र राहतच नाही, फक्त जाणीव करते. आणि मग पुढे काय होतं की आता अस्तित्व आहे, अस्तित्वाची जाणीव आहे, पण ती जाणीव धरून ठेवताना ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की ती जाणीव स्वतःचं खरं स्वरूप तुम्हाला प्रकट करून दाखवायला लागते. आणि ते करता 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 ती जाणीव ही सुद्धा राहत नाही. ती जाणीव ही आत्म्याचा प्रकाश असं म्हटलंय त्यांनी, सहज प्रकाश. म्हणजे जसं सूर्याचा प्रकाश जेव्हा येतो तेव्हा आपल्याला सूर्याची जाणीव होते. आगा सूर्योदय झालिया सूर्याची पाहावा धनंजया, देवी माते मिया जाणावया मीच हेतू. असं ज्ञानेश्वर महाराजांनी खूप जबरदस्त दृष्टांत दिलाय की तुम्हाला सूर्य पाहायचा आहे ना, तर सूर्य कसा तुम्ही किती टॉर्च घेऊन
रात्री निघालात की मला माझ्या प्रकाशाने पाहू दे, शक्य आहे का? अजिबात दिसणार नाही. तर सूर्योदय झाली, सूर्याची पावा धनंजय. तो सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा सूर्याच्या प्रकाशानेच आपण सूर्य पाहू शकतो. तसंच आत्मरूपी सूर्य जो आहे त्याचा प्रकाश म्हणजे जाणीव आहे, आणि त्या जाणीवेनेच त्या आत्मरूपी सूर्याकडे जाता येतं. आणि ही विरुद्ध दिशा आहे की सूर्यापासून प्रकाश आपल्याकडे येतो. आता हे बरोबर उलट होतं की जाणीव आत्मरूपापर्यंत जाते, म्हणजे त्या प्रकाशाच्या माध्यमातून तुम्ही सूर्यापर्यंत पोहोचता. आणि म्हणून स्वामींनी म्हटलं की क्षणाक्षणा होय लीन आत्मरूपी. जसं जसं शुद्ध जाणीव प्रकट होते तसं तसं ती स्वतःचं स्वरूप प्रकट करते. याचा अर्थ असं की ती सांगते की मी माध्यम आहे, त्या माध्यमाच्या साह्याने त्या तत्वापर्यंत पोहोचता येतं. आणि ही अल्टिमेट स्टेप आहे की जिथे जाणीव सुद्धा उरत नाही. जाणीव नेणीव भगवंती नाही वगैरे आपण खूप वेळा ऐकतो. मला समजतंय की मला समजत नाहीये, हे जोपर्यंत आहे तोपर्यंत अंतःकरण शिल्लक आहे ना. नाहीतर कोण म्हणतंय की मला कळतंय की मला कळत नाहीये, की आत्मतत्व आहे त्याचा अनुभव मला येतोय असं म्हणणारी जोपर्यंत एंटिटी आहे तोपर्यंत जीव नावाची एंटिटी शिल्लक आहे. कारण जीवाला अंतःकरण आहे. एकदा जाणीव ही संपूर्णपणे तत्वातच विलीन झाली तर काय उरेल? फक्त तत्वच उरेल. आणि जेव्हा तत्व उरेल तेव्हा आपण जो सुरुवातीला पहिला ओळीत जो जीव आणि शिवाचा संयोग म्हटलं, तो जीव जो आहे तो शिवस्वरूप होतो. याचा अर्थच तत्वच फक्त एक उरतं, बाकी काही उरत नाही. आणि याचा अनुभव घेणं हीच आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे असं यांचं स्पष्टपणे प्रतिपादन आहे. त्यामुळे त्या संविद नामाभिधान, त्या शुद्ध जाणीवेला संविद असं म्हटलं. ते शुद्ध अस्तित्व भान क्षणाक्षणा होयलीन आत्मरूपी, हाची होणे लय चित्ता चैतन्यात. चित्ताचा चैतन्यात लय हे आपण अनेक वेळा वाचतो की चित्त चैतन्याला मिळालं पाहिजे, पण त्याच्यामधल्या स्टेप्स या प्रक्रियेमध्ये आलेल्या आहेत की चित्ताचं चैतन्य डायरेक्टली लय होत नाही. चित्तामध्ये वृत्ती आधी कमी होतात, वृत्ती कमी झाल्यावर साक्षीत्व उरतं, मग त्याच्यानंतर बुद्धीचा प्रांत चालू होतो. बुद्धीनी वेध घ्यायला लागतो. तो कसला घ्यायला लागतो? तर मी आहे हे मला समजतंय या जाणीवेचा वेध घ्यायला लागतो. तो वेध घेता 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 बुद्धी संपून जाते, फक्त जाणीव उरते. मी आहे एवढंच जाणवतं. आणि त्या जाणीवेत राहता राहता ती जाणीवही हळूहळू नष्ट होते आणि मी हे तत्वच उरतं. या सगळ्या प्रोसेसला त्यांनी एवढंच म्हणलंय की चित्ताचं चैतन्यात लय होतो. त्यामुळे हे आधी समजून घ्यायला पाहिजे की हाची होणे लय चित्ता चैतन्यात म्हणजे काय. चित्ताचं चैतन्यात लय कसा होतोय त्याच्याकरता सगळ्या आधीच्या हव्या आहेत. आणि येणे विश्व समस्त आत्मरूप, ते आत्मतत्वच उरतं. आणि मग ते आत्मतत्व जेव्हा त्याचा अनुभव जेव्हा येतो तेव्हा असं होत नाही किंवा माझं एक आत्मतत्व आहे, त्यांचं एक वेगळं आत्मतत्व आहे, त्याचं असं नाही. तेच तत्व सगळीकडे आहे. जे काही भरून दुसरं तिसरं काहीच नाही, ते तत्वच आहे. त्यामुळे येणे विश्व समस्त आत्मरूप, हे योगामृत केवळ सेवी आपण आपण. दुसऱ्याचं पेला इथे भरता येत नाही, आपलं आपणच भरून घ्यायचं. सेल्फ सर्व. संवित प्रकाशित ज्ञान स्वरूपाचे. संवित प्रकाशित ज्ञान म्हणजे जाणीवेच्या प्रकाशात हे ज्ञान होतं. स्वरूपाचे असं म्हटलंय. स्वरूप हा शब्द सुद्धा बरेच वेळा मिसलिडिंग आहे. त्याच्यामुळे रूप काहीच नसतं, स्व एवढंच असतं. खरं रूप असं म्हटलं की परत काहीतरी पाहायचं आलं. पाहण्याची टेंडन्सी ही रूप या शब्दामुळे निर्माण होऊ शकते. तर परत हा अलार्म आहे. रूप बीप काही दिसत काही नाही. पाहण्याची टेंडन्सी ही गळून पडावीच लागते, तरच ज्ञान ही गोष्ट जी आहे ही शक्य आहे. अदरवाईज ती शक्यच नाहीये. आणि म्हणून शेवटच्या याच्यामध्ये त्यांनी उपसंहार केलाय की आत्मस्वरूपाची ऐसी ओळखणं हेची का संपूर्ण आत्मज्ञान, बाकी दुसरं काही नाही. आत्मज्ञान हे कुठलेही गूढ गुंजन नाहीये. या प्रक्रियेचा हा फार महत्वाचा विशेष आहे की संपूर्ण प्रक्रिया आपण वाचली की असं लक्षात येतं की कुठेही बिलीफ सिस्टीमला काही स्कोपच ठेवलेला नाही स्वामींनी. काही नाही, हे असं 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 करा की या टप्प्यापर्यंत पोहोचता येतं.
आणि त्याच्यामध्ये भगवद्गीता अजून एक गोष्ट ऍड करते मात्र. ध्यानयोगामध्ये शेवटचा श्लोक आहे, योगिनामपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समयुक्त तमोमता. त्याचाही उल्लेख स्वामीजींनी केलेला आहे की हे सगळं जरी असलं तरी सुद्धा सगळ्यात सर्वश्रेष्ठ योगी कोण आहे, तर जो मला श्रद्धेने भजतो. म्हणजे योगी होता होता अंतःकरण हे भक्तिमय झालंच पाहिजे, तरच तो मला सगळ्यात प्रिय. असं भगवद्गीतेचा शेवटचा उपसंहार आहे. ते लक्षात ठेवायला पाहिजे. याचं कारण असं आहे की हे सगळं वाचताना अशी शक्यता वाटते की काय कोरडं आहे सगळं, स्व काय, जाणीव काय, आत्म काय, तत्व काय. तर असं नाहीये. हे सगळं करताना आपोआपच जेव्हा ज्ञान उत्पन्न होतं तेव्हा ते अत्यंत रसपूर्ण असतं. स्वरूपानुसंधान हेची भक्ती हेची ज्ञान, असं स्वामी स्वरूपानंदांनी म्हणलंय की स्वतःच्या स्वरूपाचं अनुसंधान हेच भक्ती आणि हेच ज्ञान, वेगळं काही नाहीये. आचार्यांनी पण हीच व्याख्या केली आहे की स्वतःच्या स्वरूपाचं अनुसंधान हीच भक्तीची व्याख्या आहे. आणि हे लक्षात ठेवणं का गरजेचं आहे की ज्ञानमय अंतःकरण जेव्हा होतं तेव्हा ज्ञान आणि भक्ती या दोन स्वतंत्र गोष्टी राहत नाहीत. भक्तीच्या संदर्भात ज्या ज्या गोष्टी आपण वाचतो ऐकतो की अत्यंत प्रेममय रसमय आहे, या सगळ्या गोष्टी ज्ञानाने आपोआपच अंतःकरणामध्ये उदित होतात, व्हायला पाहिजेत. आणि त्याचं दुसरं विशेष असं की जेव्हा या तत्वाचा स्पर्श होतो तो अंतःकरणावर होतो संस्कार रूपाने. भगवद्गीतेचं हे वैशिष्ट्य आहे की भगवद्गीतेचं म्हणणं असं आहे की समाधी अवस्था का अल्टिमेट नाही, कारण ती टिकणारी गोष्ट नाहीये. परत तुम्ही काय व्यवहारामध्ये समाधी अवस्थेत राहू शकत नाही, पण आत्मस्थिती ही टिकणारी गोष्ट आहे. ध्यानामध्ये त्या तत्वाचा स्पर्श जेव्हा अंतःकरणाला होतो तेव्हा ते संस्कार घेऊन अंतःकरण परत व्युत्थानामध्ये येत असतं. आणि म्हणून व्यवहारकाळी वागताना, सगळे व्यवहार करताना तो जो संस्कार असतो तो तसाच टिकून राहायला पाहिजे. तो राहत नसेल तर मग याचा अर्थ असा आहे की अजून तुम्हाला सहजावस्थेकडे पोचायला वेळ आहे. स्वामीजींनी सांगितलं होतं अल्टिमेट अवस्था ही समाधी नाही, अल्टिमेट अवस्था ही सहजावस्था आहे. सिद्ध योगी जे आहेत आपल्या संप्रदायात सगळे जे होऊन गेलेत, आदिनाथांपासून गोरक्ष, गहिनी, निवृत्तीनाथ, हे सगळे सिद्धयोगी का होते, यांना सिद्धयोगी का म्हणायचं, कुठल्याही क्षणी आत्मस्थिती ही त्यांची कधी भंग पावतच नव्हती. वागताना व्यवहारात असताना असा एक चित्ताचा भाग हा कायम चैतन्याशी कनेक्टेडच होता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे या प्रक्रियेच्या नंतर काय मग, तर हा तत्वाचा अनुभव जर खरंच आला असेल अंतःकरणाला तर तो टिकून राहायला पाहिजे आणि तो तुमच्या व्यक्तिमत्वातनं प्रतीत व्हायला पाहिजे. त्याचा प्रत्यय स्वतःला आधी आला पाहिजे, मग तो इतरांना आपोआप येतोच. इतरांना आणण्याकरता ऍक्टिंग करायची गरज लागत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून ही प्रक्रिया वारंवार चिंतनामध्ये असणं महत्वाचं आहे. राजयोग म्हटलेला आहे कारण मागच्या एक प्रश्न मला लोकांनी विचारला होता प्रक्रियेचं विवरण ऐकल्यावर की राजयोग आणि हठयोगातला फरक काय. तर हठयोग याचा उल्लेख आपण कुठे करतच नाही, कारण हठयोगामध्ये तसं पाहिलं तर हे सगळी जी परंपरा आहे, नाथ संप्रदायातली परंपरा, हे खूप मोठे हठयोगीच होते ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत, आणि त्यांनी हठयोग सिद्ध केला होता. पण हठयोगाचे काही इश्यूज आहेत की एक तर हठयोगामध्ये एक सिद्ध पुरुष तुम्हाला सतत समोर लागतो. हठयोगामध्ये वेळ द्यायला लागतो. त्याच्यामध्ये काही विशिष्ट गोष्टी आहेत की उदाहरणार्थ काही बंध असतात, मूलबंध, उड्डीयान बंध, जालंधर बंध वगैरे असे शरीराचे काही बंध लावून बसायचे असतात. एका टाचेवर शरीर पूर्णपणे स्थिर करायला लागतं. 6व्या अध्यायामध्ये संपूर्ण वर्णन आहे त्या कुंडलिनी जागृत करण्याच्या प्रक्रियेचं, हठयोगातनं जी केली जाते. मुख्य गोष्ट चक्राचं भेदन करत ती सुशून्यतनं कशी वर येते, नागिणीची पिल्ल जागृत होऊन वगैरे वगैरे. आणि
आता हे वर्णन कुठेही भगवद्गीतेमध्ये पण नाहीये, पण ज्ञानेश्वरीमध्ये मात्र आहे. योगाच्या प्रक्रियेच्या संदर्भातच केलेलं वर्णन आहे आणि खूप तपशीलवार वर्णन आहे. म्हणजे या आपल्या ग्रंथामध्ये सुद्धा मुद्दामून त्याचं एक परिशिष्ट आहे. जर कोणाला कुतूहल म्हणून वाचत असेल वाचात की काय होतं ऍक्च्युली कुंडलिनी जागरण म्हणजे हठयोगामध्ये. या संदर्भात स्वामींना मी हा प्रश्न विचारला होता एकदा प्रत्यक्ष, की हे कशाला दिलंय ज्ञानेश्वरीमध्ये एवढं डिटेल. कारण खूप लोकांना असं वाटतं की ज्ञानेश्वर महाराजांना हेच अभिप्रेत आहे, हठयोगच करावा वगैरे. तर तेव्हा स्वामींनी उत्तर दिलं होतं. ते उत्तर त्या पुस्तकामध्ये पण आलेलं आहे की ते म्हणले हा प्रश्न मी वरदानंद भारतींना विचारला होता. पूर्वाश्रमीचे अंतराव आठवले की भगवद्गीतेमध्ये जर हठयोग कुठे नाही तर ज्ञानेश्वर महाराजांनी एवढं त्याचं साध्यंत वर्णन का करावं. तर त्याच्यावर वरदानंदांनी दिलेलं उत्तर खूप पटण्यासारखं आहे. ते म्हणले की ज्ञानेश्वर महाराज माऊली आहेत, त्यामुळे त्यांनी संपूर्णपणे जबाबदारी सगळ्या विश्वाची स्वीकारलेली आहे. त्याच्यामुळे त्यांची जी हठयोगी बाळं आहेत त्यांना माहिती असावं कुठेतरी की नक्की काय आहे ऑथेंटिक, म्हणून त्यांनी त्याचंही वर्णन करून ठेवलेलं आहे की त्याच्यामध्ये परत अजून काही तुम्ही स्वतःच्या गोष्टी निर्माण करू नका, काही अधिक्षेप करू नका, त्याच्यामध्ये ऍड करू नका. म्हणून जे काय आहे ते त्यांनी एकदा ज्ञानेश्वर महाराजांनीच वर्णन केले म्हणले की विषय संपला, की असंच होत. पण तरी सुद्धा संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी असं आहे की वायाची मंत्रेची वैरी मरे तरी वाया का बांधावी कटारे, रोग जाये दूध साखरे तरी निंब का प्यावा. की मंत्रांनी जर एखादा शत्रू मरायला लागला तो उगीच ते कटारे विटारे कशाला बांधायची. दूध साखरे गोड पदार्थ खाऊन जर रोग जायला लागला तर उगीच कडू औषध कोण घेईल. अनेक ठिकाणी असे अभिप्राय आहेत की सहज मार्ग आहे राजयोग. शरीराला उगीच कुठल्याही प्रकारच्या पीडा त्रास द्यायची अजिबात गरज नाहीये. आणि म्हणून याचा उल्लेख शेवटी अशासाठी परत एकदा करतो की हा संपूर्ण भाग हा राजयोगाचा भाग आहे. त्याच्यामध्ये कुठेही शरीराला त्रास देणं अभिप्रेत नाहीये. विशिष्ट अवस्थेत आसन हा शब्द जो आहे अष्टांग योगामधला हा त्या 6व्या अध्यायामध्ये खूप स्पष्ट केला गीतेने. आणि त्यात ही गोष्ट सांगितली की 3 गोष्टी फक्त तुमच्या अलाइंड पाहिजेत. तुमचं शरीर, तुमची मान आणि तुमचं मस्तक याची अलाइनमेंट फक्त गीता सांगते. बाकी कुठल्याही आसनाविषयी गीता अजिबात आग्रही नाहीये की वज्रासनच पाहिजे, असंच बंद पाहिजे, असं काही नाहीये. कम्फर्ट स्थिर सुखम आसन एवढंच पाहिजे. त्यामुळे राजयोगामध्ये किती मिनिमलिस्टिक आहे की शरीर स्थिर ठेवता आलं पाहिजे. याचं कारण पण निसर्गदत्त महाराजांनी सांगितलं की शरीराचं आसन हे कनिष्ठ आसन आहे म्हणायचं, सगळ्यात गौण आसन आहे. खरं आसन तर मनाचं आणि त्याच्यापेक्षाही पुढचं आसन हे जाणीवेचं आसन आहे. त्या जाणीवेच्या आसनामध्ये उगा राहायला शिका असं ते म्हणायचं. उगा, आपण उगा शब्द हा एकदा आलेला पण आहे. उगा आपण ते लहान बाळांना म्हणतो ना, उगा उगी उगी उग रडायला लागल्यावर उगी उग हा जो शब्द आहे ना तो फार सुंदर आहे ऍक्च्युली. की काही कारण नसताना आपण म्हणतो कशाला रडतोय उगा उगा, तर ते उगा शब्दाचा अर्थ काही कारण नसताना तुम्हाला या गोष्टीची प्रॅक्टिस करायला यायला लागली पाहिजे. निसर्गात महाराज हे म्हणायचं की उगा राहायला शिका. हे काही मनामध्ये काही कारण नाहीये, काही हेतू नाहीये, काही मिळवायचं नाहीये, असं शांतपणे उगा राहता आलं पाहिजे. मग ते जाणीवेचं आसन स्थिर होतं. म्हणजे ध्यान करतोय मी आणि मला काहीतरी प्राप्त करायचंय हा विचार सुद्धा खूप आपल्याला त्रास देतो. ध्याने सुये मानसी मी नाही तयाचे देशी, ध्यान विसरे तेणेसी वालभ तुझे, असं ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी म्हणलंय. की ज्याच्या मनामध्ये असं राहतं की मी ध्यानाला बसलेलो आहे, ते साध्य करायचे, आता जाणीवेचा वेद धनुष्यबाणच घेऊन बसलेलो आहे असं जो बसलेला असतो की ध्याने सुये मानस, याच्या मनामध्ये मी ध्यान करतोय ही जाणीव शिल्लक असते, मी नाही त्याच्या दिवशी, त्याला ते तत्व कधी कळणारच नाही. ध्यान विसरे तेणेसी, जो ध्यान करतोय हे पण विसरून जातो, त्याला तुझं वालभ तुझेचं, त्याला तुझं कौतुक आहे. परमेश्वराचं कौतुक कोणाला आहे तर कुठलंही कारण नसताना उगीच बसलोय, देयर इज नो रिझन. पण नो रिझन याचा अर्थ काही करत नाही, काय करतो याला महत्व आहेच. तर असा हा फार विलक्षण गमतीशीर प्रांत आहे की गोष्ट मिळवायची तर आहे, पण मिळवायचा हेतू
शी संबंधित जोपर्यंत आपली बुद्धी आहे तोपर्यंत ती मिळणार नाही. आणि म्हणून ते कृपा शब्द फार परफेक्ट शब्द आहे की जोपर्यंत मला, आणि कारण आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला अचीव करणं ही सवयच आहे की मला काहीतरी, मी आहे आणि मला काहीतरी मिळवायचं आहे. आणि ही सवयच ध्यानामध्ये इतका मोठा अडसर निर्माण करते. एकरूपता का होत नाही, फक्त तत्व का येत नाही, याचं कारण असं आहे की मी कायम पकडायला जातो काहीतरी, मला पाहायचंय काहीतरी, मला तत्वरूप व्हायचंय. हाच तो प्रॉब्लेम आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय ध्यानयोगातच की जे जे प्रयत्न म्हणून करतो ते सगळे प्रयत्न हे प्रॉब्लेम म्हणून क्रिएट होतात नंतर. जे जे मी करायला जातोय ते सगळे प्रॉब्लेम क्रिएट करतात. ते सगळं त्यामुळे सोडून द्यायला लागतं. म्हणून एक काल याच्याविषयी चिंतन करताना मला ते असं सहज आठवलं की जुना तुम्हाला SP कॉलेजचा टँक कोणी स्विमिंग गेला असेल, तुम्हाला आठवत असेल की त्याच्यामध्ये दोन बाजूला असं उथळ होतं आणि मध्ये असं खोल होतं. आणि पोहायला शिकायला ज्याच्यामध्ये एक ती प्रोसेस असायची की वरनं जाऊन उडी मारायची त्या मधल्या ह्याच्यात. बऱ्याच टँकमध्ये असते ते की अशा पायऱ्या पायऱ्या होत्या, चढत जायचं आणि वरनं उडी मारायची. आणि उडी मारता आली तुम्हाला खोलात की मग तुम्ही वर आपल्याला तर काठाला आलात की यायला लागलं तुम्हाला पोहायला. तर ध्यानाची संपूर्ण प्रक्रिया आहे ना ती त्या वर जाण्याच्या ह्याच्यासारखी आहे की सुरुवातीला तुम्हाला युक्ताहार विहार, यमनियम, मग ते यममध्ये 5 यम 5 नियम, मग काय प्राणायाम, आसन, प्रत्याहार, या सगळ्या गोष्टी एक एक स्टेप करत वर नेतात. धारणा, ध्यान, समाधी, तुम्ही टोकाला येता आणि आता उडी मारायची. वर चढत 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 जायच्या सगळ्या गोष्टीला प्रक्रिया आहे, बरोबर आहे. देर इज अ मेथड, देर इज अ रिझन का. आणि मग सांगता आता उडी मारा. आता उडी मारण्याला काय प्रक्रिया आहे? काहीच प्रक्रिया नाहीये. उडी मारायला काय टेक्निक, काहीच नाहीये. तुम्ही जस्ट सोडून द्यायला लागतं स्वतःला. बाकीच्या गोष्टी ग्रॅव्हिटी करते आपोआप. तर तसंच ध्यानाच्या सगळ्या टप्प्यांच्या या अष्टांग योगामध्ये होतं की तुम्हाला चढवत 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 एका ठिकाणी नेतात आणि नंतर आता सोडून द्या. ते बाकीचे लोक बघत असतात, स्विमिंगचे टीचर, हे ते, तुम्हाला पोहायला येतं की नाही बघणारे खूप लोक तिथे असतात. त्यामुळे आता उलट परत जाणं हे पण नामुष्की असतं. एवढं चढत आलोय, या टोकाला बसलोय, आता एकच गोष्ट उडी मारायला पाहिजे, नाही तर उलट गेलं तर काय उपयोग नाही. त्यामुळे एका प्रकारे हा सगळा अष्टांग योग असा आहे की तुम्हाला चढवत चढवत एका टप्प्यापर्यंत आणून सोडा. मग लक्ष येतं की आता याच्या पुढे काहीच करायचं नाहीये, म्हणजे इन अ सेन्स त्याचं काही टेक्निक नाहीये, तुम्हाला सोडून द्यायचं स्वतःला. आणि हा जो शेवटचा लेट गो आहे, हा तो अल्टिमेट लेट गो आहे की इथे, म्हणून तो प्रयत्न शैथिल्य शब्द आहे की सगळे एफर्ट्स ड्रॉप करून फक्त धृतीचा रोल आहे. आणि म्हणून सगळ्या कबीरांच्या याच्यात अनेक ठिकाणी धृतीचं खूप गुणगान गायलंय. ये वीरों की बाट है भाई, न कायरों का काम रे, सर पे बांध कफन जो निकले, बिन सोचे परिणाम रे. ते अगदी खरं आहे की ते धृतीच आहे. शेवटी एक गुण कुठला लागतो तर हाच लागतो, डेअरिंग. काही नाही, सोडून दिलं स्वतः. आणि ही गोष्ट जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत मी आहे आणि माझ्यापेक्षा वेगळं काहीतरी जग आहे, तोपर्यंत संघर्ष आहे. असा खूप विलोभनीय प्रांत आहे, प्रिपेअर्ड करणारा आहे. वरपण जायचं प्रिपेअर्डनेस तर पाहिजे ना, नाही तर उडी कशी मारणार. तुम्ही असं म्हणाल की आता काय उडीच मारायची काय का, तसं नाहीये. तुम्हाला वरपण तर जायला तर पाहिजे. म्हणून प्रयत्न बायपास कधीच करता येत नाही. कृपा ही त्यांच्यावरच होते जे प्रयत्न करतात. तर प्रयत्न साध्यच आहे शेवटी, ते हे कधी विसरून चालणार नाही. काहीच मी बसणार नाही तर काहीच करायचं नाहीये, तो कृपा. अशी कृपा कोणी कोणाला करत नाही. कोणी असं म्हणत असेल आम्ही कृपा करून तुम्हाला काय, कारण ह्याच्यामध्ये वेगवेगळे लोक सध्या कार्यरत आहेत. पूर्वी होते कायम की 5 मिनिटात लावून देतो समाधी, शक्तिपात दीक्षा वगैरे असे. असं होत नाही. भगवद्गीता कुठलंही शास्त्र असं सांगत नाही, कधीही नाही. शेवटी हा प्रयत्न साध्यच मार्ग आहे. पण प्रयत्न करणाऱ्याला एका पॉइंटला येऊन असं लक्ष येतं की आता इथे सगळं सुटणार आहे, पुढच्या गोष्टी त्याच्या इच्छेवर अवलंबून आहे. प्रक्रिया संपूर्ण झाली. बोलायचा मोह काही थांबत नाहीये, पण आता मी थांबतो इथे. जे काही बोललं गेलं विश्लेषणात्मक होतं,
खरं तर प्रक्रिया ही स्वयंसिद्धच आहे, त्याचं विवरण स्वामींनी केलेलं आहे. ते नित्य चिंतनात राहू दे आपल्या, अशी स्वामी चरणी प्रार्थना करतो. हरिओम. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.